जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातलं जळगाव सपकाळ हे गाव नकाशावर शोधावं लागेल असं छोटंसं गाव, पण याच गावातून आता एक मोठी बातमी समोर आली आहे, जी केवळ एका विद्यार्थ्याच्या यशाची नाही तर जिद्द, संघर्ष आणि कुटुंबाच्या स्वप्नांची कहाणी आहे। या गावातील भिकन जगन रोजेकर यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या म्हणजेच UPSCच्या नागरी सेवा परीक्षेमध्ये 812वा क्रमांक मिळवलाय आणि परीक्षा उत्तीर्ण केली आहे। भिकन यांचा प्रवास मात्र अजिबात सोपा नव्हता। त्यांचे आई वडील हे शिक्षित नाहीत। त्यांनी आयुष्यभर शेतात मजुरी केली आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह केला। उन्हाताणामध्ये काम करत, दिवसागणिक कष्ट करत त्यांनी मुलांच्या शिक्षणासाठी झटत राहिले। स्वतःच्या शिक्षणाची संधी न मिळालेली ही पिढी पण मुलांनी शिकून मोठं व्हावं हेच त्यांचं स्वप्न। भिकन यांचं बालपण देखील याच कष्टांच्या सावलीत वाढलं। प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण त्यांनी जळगाव सपकाळमध्येच पूर्ण केलं। पुढे देखील पदवी शिक्षणासाठी ते छत्रपती संभाजीनगरमधील विवेकानंद महाविद्यालयामध्ये गेले। अधिकारी होण्याचं स्वप्न त्यांनी मनात पक्क केलं आणि UPSCच्या तयारीला सुरुवात केली। पण हा प्रवास सरळ नव्हता। पहिल्या 4 प्रयत्नांमध्ये त्यांना अपयश आलं। अनेकांसाठी इथेच त्यांचं स्वप्न थांबतं, पण भिकन रोजेकर यांनी हार मानली नाही। अपयशातून शिकत सातत्याने अभ्यास करत त्यांनी प्रयत्न सुरू ठेवले आणि अखेर 5व्या प्रयत्नामध्ये UPSC मध्ये यश मिळवलं आणि 812वा क्रमांक देखील मिळवला। असं वाटतं की त्यांच्या कष्टाचे काहीतरी चीज झालंय। शेवटी जी जिद्द होती ती पूर्ण झाली आणि आई वडिलांना तर आनंद आहे, गावातल्या सगळ्या लोकांनाही आनंद आहे। इच्छा असेल तिथं मार्ग दिसणारच आहे। तुम्ही जर प्रिपरेशन करणार आहे, जिद्द आणि चिकाटी तुमच्या सोबत आहे आणि एक करो या मरोची सिच्युएशन तुमच्या सोबत आहे की करण्याशिवाय दुसरा काहीच पर्याय नाही आहे, तर तुम्ही नक्कीच करणार। यंदाच्या UPSC नागरी सेवा परीक्षेमध्ये देशभरातून 958 उमेदवारांची निवड झाली आहे। त्यामध्ये महाराष्ट्रातील सुमारे 60 पेक्षा अधिक उमेदवारांचा समावेश आहे। तर दरवर्षीप्रमाणे यंदाही अंतिम यादीमध्ये ग्रामीण भागातून आलेल्या साध्या कुटुंबातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे आणि याच यादीमध्ये जालना जिल्ह्यातील भिकन रोजेकर यांचं नावही झळकलंय। भिकन यांच्या या यशामुळे जळगाव सपकाळ गावामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय। कष्ट करणाऱ्या आईवडिलांसाठी हा क्षण कदाचित आयुष्यभराच्या संघर्षाचं एक फलित आहे, कारण ही कथा केवळ एका परीक्षेचा निकाल नाहीये। ती सांगते की परिस्थिती कितीही कठीण असली, साधनं मर्यादित असली तरी स्वप्न मोठं असेल आणि प्रयत्न प्रामाणिक असतील तर मार्ग हा नक्कीच सापडतो। जळगाव सपकाळ सारख्या छोट्या गावातून सुरू झालेला भिकन रोजेकर यांचा हा प्रवास आज अनेक तरुणांना एक साधा पण महत्त्वाचा संदेश देतोय। जिद्द असेल तर अशक्य असं काहीच नसतं। यंदा निकाल तुमच्या बाजूने लागला नसेल किंवा कधीतरी थकून तुम्ही हा प्रवास सोडून दिला असेल तरी एक लक्षात ठेवा, अपयश म्हणजे हा शेवट नाहीये, तो पुढच्या प्रयत्नांची सुरुवात असतो। प्रत्येक स्वप्नांचा वेळ वेगळा असतो। तुमचा क्षणही येईल, फक्त स्वतःवरचा विश्वास तुम्ही कमी करू नका। आणि ही जी कहाणी आहे ही फक्त UPSC किंवा MPSCचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नाहीये। जर तुम्ही तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करताय तर तुमच्यासाठी ही कहाणी नक्कीच प्रेरणादायी ठरेल। व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा।